नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। घाई गडबडीच्या वेळेस झटपट कुकरमध्ये चिकन कसं बनवायचं त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत। इथे मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। सोबतच इथे आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो सुद्धा या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर, 10 ते 11 इतक्या लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। सोबतच इथे 1 टीस्पून इतके आपण धने आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे। इकडे आपण मसाले घेतलेले आहेत। 1 टीस्पून इतकी काश्मीरी लाल मिरचीची पावडर, 1.5 टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून गरम मसाला। गॅसवरती एक पॅन आपण गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण यामध्ये कांदा काढून घेऊया। हे बघा, संपूर्ण कांदा आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। गॅस आता आपण फुल करून घेणार आहोत आणि फुल गॅसवरती 2 मिनिटांसाठी कांदा चांगला परतून घेणार आहोत। दोन मिनिटसाठी इथे आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो काढून घेऊया। गॅस इथे आपण फुलच ठेवून घेतलेला आहे। आता टोमॅटो सुद्धा आपण चांगला मिक्स करून 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून परतून घेतलेला आहे। यामध्येच आता आपण जिरं, धने काढून घेऊया, सोबतच आलं आणि लसूण सुद्धा। आता फक्त आपल्याला 1 मिनिटासाठी सर्व जिन्नस चांगले फुल गॅसवरती परतून घ्यायचे आहे। इथे आपण सर्व जिन्नस 1 मिनिटासाठी चांगले मिक्स करून परतून घेतलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि संपूर्ण जिन्नस पूर्णपणे थंड करून घेऊया। भाजून घेतलेले संपूर्ण जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, सुरुवातीला आपण हे असेच वाटून घेणार आहोत आणि गरज पडल्यास आपल्याला यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। आपल्याला पाणी टाकायची गरज लागलेली नाहीये। पाणी न टाकताच इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। हे बघा, आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊया। गॅसवरती आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल सुद्धा काढून घेतलेलं आहे। जर का तुम्हाला खडे मसाले वापरायचे असतील तर तुम्ही तेलावरती काढून घेऊ शकता। मी आज खडे मसाले न वापरताच चिकन बनवणार आहे। तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपण यामध्ये काढून घेऊया। एक ते 2 मिनिटांसाठी आता आपण बारीक गॅसवरती वाटण चांगलं मिक्स करून परतून घेणार आहोत। वाटण इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये घेतलेले सर्व मसाले आणि मीठ काढून घेऊया आणि हे सुद्धा चांगले मिक्स करून परतून घेऊया। दोन मिनिटांसाठी इथे आपल्याला मसाले चांगले मिक्स करून परतून घ्यायचे आहेत। सर्व मसाले इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगले मिक्स करून परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला धुवून घेतलेलं संपूर्ण चिकन यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे बघा, सोबतच आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत। गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
चिकन इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून परतून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी काढून घेतलं होतं, मसाला राहिला होता म्हणून, तर ते पाणी सुद्धा आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला 1 ग्लास इतकं गरम केलेलं पाणी यामध्ये काढून घ्यायचं आहे। बघा, पुन्हा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। एक उकळ आला की आपण याचं झाकण लावून घेणार आहोत। भाजीला इथे चांगला उकळ आलेला आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकर 5 ते 10 मिनिटांसाठी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता आपण झाकण उघडूया आणि चिकन शिजले की नाही ते बघून घेऊया। हे बघा, इझिली तुटलं जातंय, म्हणजे इथे आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा अगदी मस्त झालेली आहे, घट्टसर। आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट कुकरमध्ये 15 मिनिटात चिकनची भाजी बनून तयार झालेली आहे। गरमागरम भाजी सोबत तुम्ही तांदळाची भाकरी किंवा इंद्रायणी भाताचा आस्वाद घेऊ शकता। तर आजची रेसिपी घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।